सर बाजू सर मागे सरकून घ्या। अरे खाली ठेवा खाली ठेवा। एडवोकेट गोवाल पाटवी के नामांकन रोई के दौरान सांसद क्षेत्र के कोने कोने से आए हुए जन समुदाय को देखकर लगा कि इस बार नंदुरबार चुनाव क्षेत्र से कांग्रेस पार्टी की जीत निश्चित होगी, ऐसा आए हुए लोगों ने विश्वास जताया। अपेक्षेपेक्षा जास्त 8 तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत, नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला। निश्चितपणे मी तर मागे पाहिले नाही, पुढे बघत होतो, पुढेही गर्दी होती, मागेही गर्दी होती, तर मला संख्या सांगता येणार नाही, पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरला। खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न आहेत आणि माझे आजोबाई शेतकरी होते, वडिलांनी शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही, पहिलेही प्रवास केला आहे, पण निश्चितपणे आम्ही ओपन जीप मध्ये केला प्रवास, बैलगाडीचे प्रवास केलं, पायी थोडं चाललो, लोकांमध्ये चाललो मी तर खरं वेगळा आनंदाचा उत्सव होता हा आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचा आभार। महाविकास आघाडीला बोला, महायुतीचं आहे आणि तसं चित्र पण काय म्हणलं बघा, मला त्याबद्दल काय माहिती नाही, ठीक आहे, आणि जे आमचं समर्थन करणार त्यांचं स्वागत आहे, लोक जुळत जातील आणि कारवा बनता रहेगा एवढं सांगतो। खरं तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे, ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचे खऱ्या अर्थाने जे अकाउंट सील केले गेले, फ्रीज केले गेले आहे, म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्स हेच सांगताय की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे आणि पाठिंबा आहे। चला ते त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का, ते माझे विषय नाही, हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे। कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक राहील तुम्हाला असं वाटतं? विकासाचे मुद्दे अनेक मुद्दे असतील, विकास मुद्देही असतील, स्थानिक मुद्दे असतील, राष्ट्र पातळीवरचे मुद्दे आहेत, सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे, महिलांचे, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, ओबीसी सर्वांचे मुद्दे घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत। दादा, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जे आरोग्याच्या असतील, रोजगाराच्या असतील, ते मार्ग लागत नाही, त्यासाठी आपण काय हे करणार आहे? त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवला आहे, आम्ही लोकांसमोर जातोय ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे 5 न्याय आहे, 5 न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना।